ऐरोलीच्या नागरिकांसाठी आरोग्य सेवेचं मोठं कवच निर्माण करणारे ज्येष्ठ पूर्व नगरसेवक आणि भाजप जिल्हा महामंत्री अनंत सुतार आणि माजी नगरसेविका शशिकला सुतार यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेले मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर ऐरोली सेक्टर क्रमांक 2 प्रभाग क्रमांक 3 येथील त्यांच्या भाजप जनसंपर्क कार्यालयात यशस्वीरित्या पार पडलं। सुतार लोकप्रतिनिधींच्या वतीनं दर महिन्याच्या 3ऱ्या व 4थ्या शनिवारी नियमितपणे हे शिबिर आयोजित केले जातं। भारतीय जनता पार्टी ऐरोली, अनंत प्रतिष्ठान, जनसेवा सामाजिक ट्रस्ट ऐरोली आणि डी.वाय. पाटील हॉस्पिटल नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा महत्त्वाचा उपक्रम राबवला जातो। यावेळी अनंत सुतार आणि शशिकला सुतार हे दाम्पत्य स्वतः जातीने उपस्थित होते। त्यांनी शिबिरात आलेल्या प्रत्येक नागरिकाशी संवाद साधून त्यांच्या आरोग्याची आपुलकीने चौकशी केली आणि आरोग्य सेवेच्या गुणवत्तेची पाहणी केली। सुतार लोकप्रतिनिधींच्या या उपक्रमामुळे ऐरोली परिसरातील असंख्य नागरिकांना तज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी आणि औषधोपचाराचा मोठा लाभ घेता आला। या शिबिरात नागरिकांना एकाच ठिकाणी विविध तज्ञांकडून मोफत सेवा उपलब्ध झाली। या शिबिरात नागरिकांसाठी जनरल मेडिसिन तपासणी, नेत्ररोग तपासणी, सर्जरी सल्ला, त्वचारोग सल्ला, कान, नाक, घसा तपासणी, स्त्रीरोग सल्ला, बालरोग तपासणी, रक्तदाब तपासणी व मोफत औषधोपचार अशा विविध प्रकारच्या तपासण्या उपलब्ध करून देण्यात आल्या। दर्शकांना नम्रपणे सांगू इच्छितो की सुतार लोकप्रतिनिधींची ओळख केवळ राजकीय नेत्यांची नाही, तर ते 30 वर्षांहून अधिक काळ ऐरोलीच्या जनतेची निस्वार्थ सेवा करणारे आणि त्यांच्याशी भावनिक नातं जपणारे जनसेवक म्हणून ओळखले जातात। ऐरोली प्रभाग क्रमांक 3चं प्रतिनिधित्व करत असताना त्यांनी केवळ भौतिक विकासावर नव्हे तर नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही अत्यंत नेटकं आणि ठोस पावलं उचलली आहेत। त्यांचं हे नियमित आरोग्य शिबिर म्हणजे केवळ एक उपक्रम नाही, तर त्यांची दीर्घकालीन सामाजिक बांधिलकी आणि जनतेच्या कल्याणासाठी असलेली त्यांची तळमळ दर्शवणारा एक सामाजिक उपक्रम आहे। माजी नगरसेविका शशिकला सुतार यांनी सांगितलं की ऐरोलीतील नागरिकांना मोफत व दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी ही आमची तळमळ आहे आणि नागरिकांचं आरोग्य जपण्यासाठी आम्ही भविष्यातही हे प्रयत्न सुरू ठेवू। आज प्रभाग क्रमांक 3 सेक्टर 2 एरियामध्ये अनंत प्रतिष्ठान आणि व जनसेवा सामाजिक संस्था डी.वाय. पाटील यांच्या सौजन्याने आज आरोग्य शिबिर इथे ठेवण्यात आलं आहे। आरोग्य शिबिर ठेवण्याचा एवढाच अर्थ आहे की येथील जनतेचं आरोग्य चांगलं राहावं आणि आपण म्हणतो की आरोग्य हाच आपला संपत्ती आहे, त्यासाठी प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी यासाठी हा उपक्रम आयोजित केला आहे। आणि हा आरोग्य शिबिर दर शनिवारी ते ऑफिसमध्ये आरोग्य शिबिर ठेवतो। तसेच सुतार साहेबांच्या मार्गदर्शनाने विविध उपक्रम इथे आयोजित करण्यात आले। बरेच वर्ष 10-12 वर्षापासून आम्ही हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतात। तसेच आम्ही इथे एक सर्जरी, त्वचा जसं मोतीबिंदू वगैरे असे प्रत्येक याच्यावर सर्जरी इथे एक डॉक्टर आहेत आणि ते तपासणी करून सर्वांना औषधं देतात। तसेच काही जास्त असेल तर ते सांगतात डी.वाय. पाटील हॉस्पिटलला या, तिथे आपण चेकअप करून तुम्हाला परत बस सेवा घेऊन जाईल आणि परत बस सेवा इथे सोडण्यात येते। लोकांनी यावं आणि लाभ घ्यावा ही सर्वांना मी विनंती करते। या आरोग्य शिबिराचा लाभ घेणाऱ्या असंख्य नागरिकांनी सांगितलं की सुतार लोकप्रतिनिधींच्या या स्तुत्य उपक्रमामुळे आम्हाला घराशेजारीच आणि वेळेवर तज्ञ डॉक्टरांकडून चांगली आरोग्य तपासणी उपलब्ध होते। आमच्या आरोग्याच्या काळजीसाठी सुतार दाम्पत्य सातत्याने जे प्रयत्न करतंय ते खरंच कौतुकास्पद आहे। त्या शिबिरात आम्ही सगळ्या तपासण्या करून घेतल्या, खूप चांगल्या केल्या आणि बाकीच्या काही टेस्ट आहेत त्या डी.वाय. पाटीलला सांगितल्या तर ते गाडी इथे येईल, गाडीतून आम्हाला घेऊन जातील। खूप चांगलं कार्य करतायत ते। त्यांच्या कार्याबद्दल व्यवस्थित आहे, असंच सेवा करायला मिळू द्या परमेश्वराच्या कृपेने। गरीब लोकांना साहेब होतोय, फायदा होतोय, याबद्दल मी धन्यवाद।